नमस्कार. AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रात मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नोटा छापणाऱ्या आरोपीने उपसरपंच हत्येचा कट रचलेला उघड. 10 ते 12 लाखांची सुपारी, 3 बंदुका जप्तीच्या मार्गावर. ऑडिओ रेकॉर्डिंग व तोंडी कबुलीने थरारक डावाचा पर्दाफाश. बंदुकी जप्त करण्यासाठी पथक तैनात. तर टेंभुर्णीपासून जवळच असलेल्या टाकळी टे तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील तालुक्यात खळबळ उडवणारा गंभीर प्रकार समोर आला असून टाकळी टे येथील माजी उपसरपंच सत्यवान रावसाहेब जरग वय 38 यांच्या हत्येसाठी 10 ते 12 लाख रुपयांची सुपारी देऊन कट रचण्यात आल्याचा धक्कादायक आरोप उघडकीस आला आहे. या कटासाठी 3 बंदुका मिळवण्यात आल्याची माहिती असून आरोपींनी ऐकवलेली ऑडिओ रेकॉर्डिंग व दिलेली तोंडी कबुली यामुळे हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या तपासासाठी एक पथक तैनात करण्यात आले असून बंदुकीचा शोध चालू असल्याचे समजते. मात्र आरोपी हे पहिले डुप्लिकेट नोटा 500च्या 24 छापून बाजारामध्ये विकत होते. त्यामुळे त्यांना अटक करून पोलिसांनी कारवाई केली होती. 7 वर्षांनंतर त्यांची सुटका होऊन पुन्हा त्याने कट रचल्याचे उघड झाल्याचे समजते. टेंभुर्णी पोलिसांकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की फिर्यादी सत्यवान जरग राहणार टाकळी टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिवाळीपासून ते 22 डिसेंबर 2025 या कालावधीत वेळोवेळी त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. आरोपींनी खून केल्यास मोठी रक्कम मिळणार असल्याचे संभाषणात सांगितले होते. खून करण्यासाठी 3 बंदुका आणण्यात आल्याचेही रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट होत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माढा तालुक्यातील टाकळी येथे डुप्लिकेट नोटा छापणारा व 7 वर्षे जेल बघून येणारा व जेल बघून नुकताच सुटलेला आरोपी वैभव विलास केसरे वय 26 व्यवसाय ड्रायव्हर राहणार टाकळी टे, वशिष्ठ कुंडलिक जाधव वय 49 व्यवसाय शेती राहणार टाकळी टे, प्रतापसिंह बिभीषण चंदनकर वय 47 मूळ राहणार पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर, सध्या राहणार आलेगाव बुद्रुक तालुका माढा. फिर्यादीने नमूद केलेल्यानुसार आरोपी वशिष्ठ जाधव व वैभव केसरे यांनी दिलेल्या तोंडी कबूल यांनी ऐकवलेल्या रेकॉर्डिंगवरून आपला जीव धोक्यात असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तातडीने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या घटनेची माहिती उशिरा दिल्याने रात्री उशिरा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर तक्रार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:02 नोंदवण्यात आली. तक्रार नोंदवण्याचे काम पोलीस कॉन्स्टेबल आरकिले यांनी केले. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे पुढील तपास करत आहेत. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी विचारले असता पोलिसांचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले असून